चांद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आले अनोखा व्हिडिओ. आपण सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. जो चांद्यापासून मांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल सध्या चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काय मोदी सरकार आता देशात वाढवणार आहे कांदा खरेदीची या ठिकाणी मर्यादा. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे या ठिकाणी प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिथे व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथे लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आहे ऑल करा. यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो या ठिकाणी सतत. जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार काय मोदी सरकार आता वाढवणार आहे देशात कांदा खरेदीची मर्यादा. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय की सध्याच्या कंडिशनला मोदी सरकारची कांदा खरेदीची मर्यादा किती आहे. खरंच मोदी सरकार कांदा खरेदीची मर्यादाही वाढवणार आहे का. जर मोदी सरकारने कांदा खरेदीची मर्यादा वाढवली तर मग याचा कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचा उलगडा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी करतो. फक्त एवढीच विनंती की या सर्व प्रश्नांची उत्तरं प्राप्त करण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओसह जोडलेले राहा. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांदा बाजारभाव पातळी किती, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती 700 ते 1000 रुपये प्रति क्विंटल आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मोदी सरकार सध्याच्या कंडिशनला आपल्या पावन मायभूमीतून किती कांदा खरेदी करत आहे. तर बघा 1580 रुपये प्रति क्विंटल नाशिक जिल्ह्यासाठी दिलेला दर जरी असला तरी ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मोदी सरकार म्हणजे केंद्र सरकार आपल्या राज्यातून जवळपास 2 लाख टन कांदा खरेदी ही नाफेड आणि NCCF द्वारा करत असते. आता आपले राज्याचे जे या ठिकाणी नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काय केले, प्रस्ताव म्हणजे प्रपोजल या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवले की आमचा कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा अडचणीत आहे आणि खरंच तो अडचणीत आहे. तर त्याला अनुसरून आता केंद्र सरकारने 2 लाख टन कांदा खरेदीची मर्यादा वाढवून या ठिकाणी 10 लाख टन करण्यात यावी. आता असं होईल का, तर लक्षात घ्या मी हे नाही सांगू शकत की 10 लाख टन कांदा खरेदी होईल अथवा नाही, पण 100% एवढं मात्र सांगू शकतो की कांदा खरेदी ही होणार आणि कांदा खरेदी ही जास्त प्रमाणात होणार. म्हणजे 2 लाख टनापेक्षा जास्त, मग 5 लाख होईल, 6 लाख, 7 लाख किंवा 10 लाख टन सुद्धा होईल. आता मुख्य मुद्दा हा आहे की मग खरंच मोदी सरकार कांदा खरेदी करणार का, तर लक्षात घ्या 101% मोदी सरकार कांदा खरेदी ही करणार आणि वाढवणार. कशामुळं, तर लक्षात घ्या जून ते सप्टेंबर महिन्यात यंदा पाऊस काळ कमी आहे. आता पाऊस काळ कमी म्हटले खरीप आणि रब्बी हंगामात कांदा उत्पादन घटणार. याच्यामुळे भविष्यात जेव्हा सण समारंभ या ठिकाणी उत्सव येतील म्हणजे फेस्टिवल सीजन चालू होईल जून ते सप्टेंबर दिवाळीपर्यंत म्हणा ना, तर तेव्हा कांद्याची फार गरज आहे आणि कांदा महागला तर सरकारला याचा प्रतिकूल परिणाम हा भोगावा लागू शकतो. अशा परिस्थितीमध्ये रनिंग इयरचं उत्पादन कमी आहे, भविष्यात उत्पादन कमी होणार, म्हणून कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मोदी सरकार मास्टर स्ट्रोक खेळत आहे. कसं बघा, मोदी सरकारने समजा 10 लाख टन कांदा खरेदीची मर्यादा वाढवली तर मोदी सरकारला A1 क्वालिटीचा कांदा सध्या खरेदी करायला मिळाला तर मोदी सरकार काय करणार, ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जेव्हा कांदा बाजारभाव भयंकर वाढतील तेव्हा तो कांदा विक्रीसाठी आणतील. बरं, हा कांदा तेव्हा विक्रीस आणला तर काय होईल की तेव्हा त्या ठिकाणी कांद्याचा जो भाव भडकलाय तो त्या ठिकाणी नियंत्रणात ठेवता येईल, त्यामुळे ग्राहक खुश. आणि सध्याच्या कंडिशनला जर 10 लाख टन कांदा खरेदी केली तर त्या ठिकाणी शेतकरी खुश. म्हणजे बघा एक तीर से दो निशाण, म्हणजे एकाच आपण बघितलं तर दगडामध्ये 2 पक्षी हे मोदी सरकार या ठिकाणी मारू इच्छिते. आपल्याला याच्याशी घेणं देणं नाही की कोण काय करते कसं करते, ज्याचं त्याचं राजकारण. फक्त या ठिकाणी सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो तुमच्यासारखा आहे माझ्यासारखा आहे त्याचं एक सामान्य अर्थकारण आहे की बाबा माझा उत्पादन खर्च अमुक आहे त्याच्यापेक्षा मला जास्त दर मिळावा. आता आपलं काय मत आहे की जास्त काय नाही,
पण माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाला प्रति किलो जो हमी भाव आहे तो ₹25 तरी मिळावा. म्हणजे ₹2500 प्रति क्विंटल त्याचा कांदा हा खरेदी केला जावा. जर मोदी सरकारनं हा भाव दिला, तर माझ्या कोणत्याही कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा सरकारवरती अजिबात रोष राहणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय, की सरकारनं हा पण विचार करावा, की ज्या पद्धतीनं ऊसाला पहिल्यांदा पहिलं बिल निघते आणि त्यानंतर बोनस येतो, तर त्या पद्धतीनं सुरुवातीला सरकारनं एक ₹2200-2300 या ठिकाणी प्रति क्विंटलचा दर काढावा आणि पुन्हा मग एक ₹200-200 2-3 वेळा बोनस दिलं, तर माझ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचं भलं होईल आणि त्याला ते बोनसच्या रूपाने येणारे ₹200-200 प्रति क्विंटल जे पैसे असतील समजा, तर हे पैसे त्याला कडी-निकडीला कामाला येतील. सरकार सुज्ञ फक्त एवढा विचार सरकारनं करावा, की मायबाप कास्तकार बांधव दुसरा साइड बिझनेस काय करू शकत नाही. तो उन्हातान्हाचं राबतो. त्याच्या हातात त्याच्या असणाऱ्या वस्तूचा म्हणजे मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाहीये. तर त्या परिस्थितीमध्ये आज कांद्याचा खर्च ₹15 ₹20 किलोपर्यंत गेलाय. तर हा विचार करून सरकारने कुठेतरी ₹25 किलो म्हणजे ₹2500 प्रति क्विंटल दर द्यावा. आणि जी एक मर्यादा आहे कांदा खरेदीची ती त्या ठिकाणी आपण 10 लाख टनांपर्यंत जाताना पाहू इच्छितो आणि असं सरकारनं करावं. असं केलं तर तुम्हाला सांगतो जून महिन्यातच कांद्याचा भाव 2000 ला गवसणी इथं घालू शकतो. आणि कांद्याच्या दरानं समजा 2000 गवसणी घातली, तर मग तिथं आपण लो ग्रेडचा कांदा विक्री करून टाका. चांगल्या क्वालिटीचा कांदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यासाठी रोखून ठेवा, ज्यामुळे आपला तिप्पट ते चौपट त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. कारण तेव्हा कांद्याचा बाजारभाव ₹4 ते ₹5 प्रति क्विंटलपर्यंत पोहोचण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे. भविष्यात देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव आता कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो असेच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपल्या मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.